श्री गुरुचरित्र अध्याय 37. श्री गणेशाय नम. नामधारक विन्वी सिद्धासी. पुढे कथा वर्तली कैसी. श्री गुरु सांगती विस्तारेसी. काय निरूप ते यानंतर. ऐक नामधारका सगुणा. श्री गुरु अवतार नारायणा. जाणे सर्व आचार खुणा. सांगतसे कृपेसी. त्रैमूर्तीच्या अवतारास आचार सांगता काय प्रयास. ज्ञान देऊनी पतितास वेद म्हणविले कवणे परी. ऐसे गुरुमूर्ती दातारू भक्त जन कल्पतरू. सांगते झाले आचारू कृपा करुणी विप्रासी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी ग्रह रक्षणार्थ कारणासी. अग्निमंथन काष्टासी संपादावे कृष्ण मार्जर. श्रीखंडादी मणी घृते तीळ कृष्णाजीन छाग वस्त्रे. इतुकी असावी पवित्रे दुरिते बाधा करू न शकती. शुल्क पक्ष सारसासी पोसावे घरी परियेसी. समस्त पाप विनाशी धेनू असावी आपुले घरी. देवपूजेचे विधान सांगेन ऐकाऐकण मन. गृह वरवे सम्मार्जन देवगुह असावे. हिरण्य रौप्य ताम्रेसी अथवा मृत्तिका पात्रेसी समार्जन करावे विधीसी. निषिद्ध पात्रे सांगेन कांस्यपात्री कन्यका हस्ती. नो वरी अथवा शूद्र जाती. न करावे वस्त्र धरुणी वामहस्ती. दक्षिण हस्ती सारवावे. प्रारंभ करावा नैऋत्य कोणी. रात्री न करावे उदक घेऊनी. अगत्य करणे घडे मनी. भस्मे करुणी सारवावे. रंगमाळिका घालुनी निर्मळ असावे देवता भुवनी. मग बैसोणी शुभासनी देवपूजा करावी. जैसी संध्या ब्राह्मणासी देवपूजा करावी तैसी. त्रिकाळ करावे अर्चनासी एकचित्ते मनोभावे. त्रिकाळी न घडे जासी प्रातःकाळी करावी हर्षी. तेही न साधे परियेसी माध्यान्ह काळी करावे. सायंकाळी मंत्रेसी पुष्पे वाहुनी भक्तिसी. ऐसे न साधे जयासी भोजन काळी करावे. देवपूजा न करी जर नर पावे त्वरित यमपुर. नरक भोगी निरंतर ऐक ब्राह्मणा एक चित्ते. विप्रकुळी जन्म जयासी पूजा न करिता जेवी हर्षी. तोची होय यमग्रासी वैश्वदेव न करी नर. देवपूजा करावयासी सहा प्रकार परियेसी. उदक नारायण विशेषी पूजिता तृप्ती जगन्नाथा. दुसरा प्रकार सांगेना एका अग्निदेव पूजा अधिका. मानस पूजा अति विशेखा एक चित्ते परियेसा. सूर्यपूजा करिता जाण संतुष्ट होय नारायण. सामान्य पक्षे स्थंडिली जाण. प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी. ज्ञाता असेल बुद्धिमंत यज्ञ पुरुष पूजा त्वरित. स्वर्गापवर्गा पूजा देत यज्ञ पुरुष पूजा मुख्य जाण. अथवा पूजावे धेनुसी ब्राह्मण पूजा विशेषी. गुरुपूजा मनोभावेसी प्रत्यक्ष तुष्टे गुरुमूर्ती. गुरु त्रैमूर्ती म्हणोनी बोलती समस्त श्रुती वचनी. सकळाभिष्टे तया पासोनी पाविजे चारी पुरुषार्थ. कली प्रवेश होता नरू न करिता अंतकरण स्थिरू. उत्पत्ती केली षाडंग धरू समस्त कली उद्धारावया. शालिग्राम चक्रांकितेसी प्रकाश केला ऋषिकेशी. तीर्थ घेता परियेसी समस्त पापे नासती. आज्ञा घेऊनी श्री गुरुची पूजा करावी प्रतिमेची. वेदोक्त मंत्र करोनी वाची विधीपूर्वक पूजावे. स्त्री जनादी शूद्रासी न म्हणावे वेद मंत्रेसी. आगमोक्त मार्गेसी गुरु निरोपेस करावे. श्री गुरुचे निरोपावे पूजिजे काष्टे पाषाणे. तेची होती देव जाणे होती प्रसन्न परियेसा. शुची आसनी बैसोणी करावे प्राणायाम तिन्ही. येभ्यो माता म्हणोनी चेतन करावा परमात्मा. प्रणव मंत्रोणी द्वादशी उदक प्रोक्षावे आपुल्या शिरसी. संकल्प करोणी अंगण्यासी कलश पूजा करावी. देवाच्या दक्षिण भागेसी कलश ठेवावा परियेसी. पूजा करोणी भक्तीसी शंख पूजा करावी. निर्माल्य काढोनी विनयेसी टाकावे ते नैऋत्य दिशी. धौत वस्त्र हंत्रोनी हर्षी दीप प्रज्वलित करावा. स्मरावे मनी श्री गुरुसी मनोवाक्काय कर्मेसी. अर्चन करावे पीठासी विधीपूर्वक अवधारा. चारी द्वारे पूजोनी दिशा पूजाव्या अर्चुनी. शांताकार करा ध्यानी मग आवाहनावे मंत्रोक्त. सहस्त्र शीर्षेती आवाहनोनी पुरुषये वेद आसनी.
एतावाणस्य म्हणोनी पाद्य ध्यावे अवधारा मंत्र म्हणोनी त्रिपादूर्ध्व ऐसा अर्घ्य ध्यावे परियेसा तस्माद् विराड मनायसा देवासी यजमान समर्पावे यत्पुरुषेस मंत्रेसी स्नपन करा देवासी दुग्धादी पंचामृतासी स्नपन पूजा करावी पुरुष सुक्तादी रुद्रेसी श्रुती मार्गे करोणी न्यासासी स्नपन करावे परियेसी एक चित्ते अवधारा स्नपन करुणी देवासी बैसवावे शुभासनेसी तयज्ञमिती मंत्रेसी वस्त्रे ध्यावी परियेसा तस्माद्यज्ञेती मंत्रेसी यज्ञोपवीत ध्यावे देवासी येनेची मंत्रे गंधाक्षतेसी वहावे अनन्य भक्तीने तस्मादश्वा अजायंत ऐसा तुम्ही मंत्र म्हणत पुष्पे वहावी एकचित्त मनपूर्वक देवासी पुष्पे वहावयाचे विधान सांगे नैका ऋषीजन आपण पेरिली कुसुमे सगुण उत्तम पक्ष परियेसा पुष्पे असती अरण्यात ती मध्यम प्रकार बोलिजेत क्रय करुणी घेता विकत अधम पुष्पे जाणीजे उत्तम न मिळता घ्यावी विकत उत्तम पक्ष पुष्पे श्वेत रक्त मध्यम अधम पीत कृष्ण चित्र अधमाधम वर्जावी शिळी पुष्पे देख मच्छिंद्र अथवा क्रमी भक्षक भूमीवरी पडे ऐक पुष्प तेजावे देवासी शिळी नव्हे ती द्रव्ये जाणा बिल्वपत्रे तुळसी आणा सहस्त्रपत्रे कमळे नाणा सदा ग्राह्य देवांसी शतपत्रे बकुल चंपकासी पाटले कमले पुन्नागेसी मल्लिका जाती करवीरेसी कल्हार पुष्पे अर्पावी विष्णू पूजा करावयासी वर्जावी पुष्पे तुम्ही ऐसी धतूर अर्क करवीरेसी रक्त पुष्पे वर्जावी गिरीकर्णिका निर्गुडेसी सेवगा कपित्थ करंजेसी अमलपत्र कुष्पांडेसी पुष्पे विष्णुसी वर्जावी ही वाहिल्या होय दोषी सांगेन एका समस्त ऋषी पूजा करीती विष्णुसी त्याजावी याची कारणे अर्क पुष्प वाहिल्यासी विनाश होय आपणासी धतूर पुष्पे प्रज्ञानासी कोविदारे दरिद्रता श्रीकर्णिका पुष्पे वाहता कुळ क्षय होय त्वरिता कंटुकारी पुष्पे वाहता शोक होय परियेसा कंद पुष्पे होय दुःख शाल्मली पुष्पे रोग एक ऐक त्याची कारणे करुणी विवेक पुष्पे वहावी विष्णुसी वर्जा पुष्पे ईश्वरासी सांगेन नावे परियेसी कपित्थ केतकी शशांकेसी श्याम पुष्पे वर्जावी काष्टपिंपळ करंज देखा बकुल दाडिंब केतका घातकी निबादी पंचका माधवी पुष्पे वर्जावी सूत कुंद युथिका जाती रत्न पुष्पे वर्जावी निवृत्ती ईश्वरार्चने दोष घडती श्वेत पुष्पे मुख्य देखा पूजा करिता गणेशासी वर्ज करा तुम्ही तुलसी नित्य पूजा करा दुर्वेसी दुर्वा वर्ज शक्ती देविते येणे विधी पुष्पे वाहता काम्य होय तुम्हा त्वरिता चतुर्विध पुरुषार्था लाधाल तुम्ही अवधारा यत्पुरुषेती मंत्रेसी सुगंध धूपादी परिमळेसी ब्राह्मणोसेती मंत्रेसी एकार्तिक्य करावे चंद्रमामनसो इति मंत्रेसी नैवेद्य अर्पावा देवासी तांबूल अर्पिता म्हणा मंत्रासी नाभ्यासी दिती ऐसा सुवर्ण पुष्पे निरंजन सप्तासेती मंत्रे करुण पुष्पांजली घेऊन देवा यज्ञेती मंत्रे अर्पावी धाता पुरस्ता मंत्रेसी नमस्कारावे देवासी अतिसम्मुख पृष्ठदेशी गर्भगृही करुणे नमस्काराचे विधान सांगे नैका विद्वज्जन सव्यदेव प्रदक्षिणा करुणी नमन करावे आपुला गुरु माता पिता सम्मुख जावे बाहेरून येता अथवा उत्तम द्विज देखता सम्मुख जाऊन वंदावे सभा असेल द्विजांची नमस्कार करा तुम्ही एकची देवार्चनी तैसेची नमस्कार पावे समजता माता पिता श्री गुरुसी नमस्काराची रीती ऐसी उभय हस्ते कर्णस्पर्शी एक भावे वंदावे सव्य पादावरी देखा सव्य हस्त स्पर्शोनी निका वामहस्ती वाम पादुका धरुणी नमन करावे गुरुस्थानांची नावे सांगे ना एका भावे
विचारोनिया बर्वे नमस्कारावे येणे विधी. माता पिता गुरु धाता भय हरता अन्नदाता. व्रतबंध केल्या पुरोहिता सा पत्नी ते गुरुस्थानी. ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता सा पंत असेल ज्याची माता. वय अधिक इष्टमित्रा नमस्कारावे तयांसी. निषिद्ध स्थाने नमावयासी सांगेन ऐका तुम्हासी. उणे असेल वय जासी नमू नये विद्वज्जनी. अग्नी समिधा पुष्पे कुशा धरिला असेल अक्षतांकुशा. स्वहस्ती परहस्ती असता दोषा सशस्त्र वध होईजे नमस्कारिता. जप अथवा होम करिता दूर देखिला द्विजय येता. स्नान करिता जळी असता नमन करिता दोष घडे. एखादा विप्र असे धावत नेनता अथवा धन गर्वित. क्रोधवंत किंवा मंगल स्नान करीत नमस्कार करू नये. एक हस्ते ब्राह्मणासी नमू नये परियेसी. सूतकिया मूर्ख जनांसी करू नये नमस्कार. गीत वाद्यादी नृत्येसी संतुष्टावे देवासी. प्रार्थना करावी भक्तीसी मग अर्चावे सनकादिका. पूजा पूर्व देवासी हस्त ठेवूनी पिठेसी. उत्तर पूजा करावी हर्षी मग करावे उद्वासन. ऐसे परी देव पूजा करावी भक्तीने ऐका द्विजा. संस्कृत अन्न भावया काजा वैश्वदेव करावा. अग्नि अलंकार करुणी अन्न अग्निकुंडी दाखवुनी. घृत संमिश्रित करुणी पंचभाग करावे. एक भागाच्या 10 आहुती दुसरा बळी हरणी योजती. अग्रदान तिसरा करीती चौथ्या मागे पितृयज्ञ. मनुष्य यज्ञ 5 व्यासी वैश्वदेव करावा मंत्रेसी. अन्न नाही ज्या दिवसी तंदुलांनी करावा. वैश्वदेव समयासी अतिथी आलिया घरासी. चोर चांडाल होय हर्षी पूजा करावी मनोभावे. यम सांगे दूतासी वैश्वदेव करिता नरासी. जाऊ नको तयापासी विष्णू आज्ञा असे. माता पिता घातकियांसी शुनी श्वपच चांडासांसी. अतिथी आलिया घरासी अन्न द्यावे परियेसा. न विचारावे गोत्रकुळ अन्न घालावे तत्काळ. विन्मुख झालिया पितृकुळ वर्षे 16 न येती घरासी. प्रवासी असेल आपण जरी औषधी घृत दधी क्षीरी. कंदमुळे फळे तरी देवयज्ञ करावा. अन्नाविने अग्रदान करू नये साधुजन. पंचमहायज्ञ करू ब्राह्मण चंद्रायण आचरावे. न होता वैश्वदेव आपुल्या घरी. भिक्षेसी आला नर जरी. भिक्षा घालिता पाप दूरी वैश्वदेव फल असे. बळीहरण घालोनी कडाई आपण त्याने आचरावे चंद्रायण. आप काढिता दोष जाण आणि का करवी काढवावे. बळीहरण न काढिता जेवी जरी. 6 प्राणायाम त्वरित करी तेने होय पाप तू दूरी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. गृह पूजा करुणी देखा गोग्रास द्यावा विशेखा. नित्य श्राद्ध करणे ऐका करुणी अन्न समर्पावे. स्वधाकार पिंडदान करू नये अग्नोकरण. ब्रह्मचार्यासी तांबूलदान दक्षिणा वर्ज परियेसा. वैश्वदेव झालियावरी उभा राहुणी आपुल्या द्वारी. अतिथी मार्ग पहावा निर्धारी आलिया पूजन करावे. श्रमोनी आलिया अतिथीसी पूजा करावी भक्तीसी. अथवा अस्तमान समयासी आलिया पूजन करावे. वर्णावा ब्राह्मणो गुरु ऐसे बोलती वेदशास्त्रू. अतिथी जाण सर्व गुरु वैश्वदेव समयासी. वैश्वदेव समयी अतिथीसी पूजा करिता परियेसी. ती पावे देवांसी तुष्टे ब्रह्मा इंद्रवाही वन्नी. वायुगण अर्यमादी देव तृप्ती पावे सदाशिव. पूजा करावी एक भाव सर्व देवता संतुष्टती. अतिथी पाद प्रक्षाळिती पितर सकळ तृप्त होती. अन्नदाने ब्रह्मा तृप्ती विष्णू महेश्वरावधारा. यतीश्वरादी ब्रह्मचारी जे समयी येती आपुल्या घरी. अन्न द्यावे निर्धारी महापुण्य असे देखा. ग्रास मात्र दिधला एक मेरू समान पुण्य अधिक. बर्वे द्यावे त्यासी उदाक समुद्रा समान दान असे. अतिथी आलिया घरासी जेवी आपण तेजुनी त्यासी. श्वानयोनी पावे हर्षी गर्दभयोनी पुढे उपजे. ऐसे अतिथी पूजन मग करावे भोजन आपण. सर्वथान करावे अन्न भिन्न प्रपंच करिता दोष असे. सायं प्रातर्ग ग्रहस्थासी
भोजन करणे संतोषी, प्रक्षालन करोणी पादांसी, ओले पायी असावे. ओली असावी पाच स्थाने, हस्तपाद उभय जाणे, मुख ओले पंचम स्थाने, शतायुषी पुरुष होय. पूर्वाभिमुख बैसोण, भोजन समयी धरा मौन, पाद उभय जोडून बैसावे ऐका एकचित्ते. मंडल करावे चतुष्कोणी, वरी भस्म प्रोक्षोणी, क्षत्रियास मंडल त्रिकोणी, वर्तुळ वैश्यासी परियेसा. शूद्रे अर्धचंद्राकार, मंडल करावे परिकर, आवाहनाने सूरवर आदित्य वसु रुद्र ब्रह्मा. पितामहादी देवता तया मंडली उपजविता, याची कारणे तत्वता मंडलाविने जेवू नये. न करिता मंडल जेवी जरी, अन्न नेती निशाचरी, पिशाच असुर राक्षस परी, अन्न रस नेती अवधारा. उत्तम पूर्वाभिमुखी देख, पश्चिम मध्यम ऐक, पितृकार्या उत्तरमुख, सदा दक्षिण वर्जावी. धरावे पात्र सुवर्ण रजत ताम्रत पात्र, पद्म पात्र पालाश पात्र, पुण्यपात्र परियेसा. जेविता वर्जावे ग्रहस्थानी, ताम्र पात्र यतींनी, सुवर्ण अथवा रजत. ताम्रशुक्ती शंखज पात्र, स्फटिक पाषाण यतीसी, कर्दली गर्भपत्रेसी, पद्मपत्र जळे स्पर्शी, वल्ली पालाश पत्रेसी. जेविता चांद्रायण आचरावे. वट अश्वत्थ अर्क पटोल, कदंब कोविदार पर्णे कोमळ, भोजन करिता तत्काळ चांद्रायण आचरावे. लोहपात्र आपुले करी, ताम्र मृण्मय पृष्ठ पर्णावरी, कार्पास पत्री वस्त्रावरी, जेविता नरकापती जाय. कांस्यपात्री जेविल्यासी, यश बळ प्रज्ञा आयुष्यासी, वढे नित्य अधिकेसी, ग्रहस्थांनी नित्य कांस्यपात्र. असावे पात्र पाच शेर, नसावे उणे अधिक थोर, उत्तमोत्तम षट शेर, सुवर्णपात्रा समान देखा. कांस्यपात्रीचे भोजन, तांबूलासहित अभ्यंगण, यती ब्रह्मचारी जाण, विधवा स्त्रियांनी वर्जावे. श्वानाच्या चर्माहुनी निषेध असे एरंड पाणी, निषेध अधिक त्याहुनी, आनिक जेविल्या भिन्न ताटी. फुटले कांस्य पात्रेसी, जेविता होय महादोषी, संध्याकाळी जेविता हर्षी, महापातकी होय जाणा. जवळी असता पतित जरी, जेवू नये अवधारी, शूद्र जेविल्या शेषावरी, जेवू नये ब्राह्मणाने. सवे घेऊनी बाळासी, जेवू नये श्राद्ध दिवसी, आसन आपुले आपणासी, घालू नये ब्राह्मणाने. आपोषण आपुले हाती, घेऊ नये मंदमती, तैल घालुनी स्वहस्ती, आपण अभ्यंग करू नये. भोजन काळी मंडळ देखा, करू नये स्वहस्तका, आयुष्य क्षय पुत्र घातका, म्हणजे नाम तयासी. नमस्कारावे वाढिता अन्न, अभिधारावे पहिलेची जाण, प्राणाहुती घेता क्षण, घृत घालावे स्वहस्ताने. उदक घेऊनी व्याहृती मंत्री, प्रोक्षोणी अन्न करा पवित्री, परिशिंचावे तेची रीती, मग नमावे चित्रगुप्ता. बळी घालुनी चित्रगुप्तासी, काढवावे सेवेची परियेसी, वामहस्तक धुवोनी सरसी, पात्र दृढ धरावे, अंगुष्ठ तर्जनी मध्यमांगुलीसी, धरावे पात्र वामहस्तेसी. आपोषण करावे सव्य करेसी, आणि का करवी घालावे. आपोषण उदक सोडोनी जरी, आणिक घेती उदक तरी, श्वानमूत्र घेतल्या परी, एक चित्ते परियेसा. धरिले आपोषण ब्राह्मणासी, नमस्कारिता महादोषी, आशीर्वाद घेऊ नये तयापासी, उभयतांसी दोष घडे. मौन असावे ब्राह्मणे देख, बोलू नये शब्दाधिक, आपोषण घ्यावे मंत्रपूर्वक, मग घ्याव्या प्राणाहुती. आपोषणाविन भोजन करी, पाप विमोचन करा तरी, अष्टोत्तर शतमंत्र गायत्री, जपता दोष परिहरे. प्राणाहुतीचे विधान सांगेन ऐकिजे ब्राह्मण, प्राणाग्निहोत्र करिता जाण, समस्त पापे जाती देखा. तैसा कार्पास राशीची, अग्नी लागता परियेसी, जळोनी जाय त्वरितेसी, तैसी पापे नासती. प्राणाहुतीचे लक्षण चतुर्विध पुरुषार्थ जाण, अन्नस्पर्शोणी मंत्र म्हणे, गीता श्लोक प्रख्यात. श्लोकः वैश्वानरो भूत्वा अनिना देहमाश्रिता, प्राणापान समायुक्ता,
पचाम्यन्न चतुर्विधम. टीका. अन्न ब्रह्म रसो विष्णू, भोक्ता देव गिरिजारमणू. ऐसा तुम्ही मंत्र म्हणून अग्निरश्मी मंत्र जपावा. मग घ्याव्या प्राणाहुती, आहे ती पंचमंत्र प्रख्याती. तर्जनी मध्यम अंगुष्ठ धृती, प्राणाय स्वाहा म्हणावे. मध्यम अनामिका अंगुष्ठेसी, अपानाय स्वाहा म्हणा हर्षी. व्यानाय स्वाहा म्हणायांसी, कनिष्ठिका अनामिका अंगुष्ठेसी. अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठिकेसी, उदानाय स्वाहा म्हणा हर्षी. पंचांगुलीने पर्येसी, समानाय स्वाहा म्हणावे. प्राणाहुती घेतल्या अन्न, दंतास्पर्शो नये जाण. जिवे गिळावे तक्षण, मग धरावे मौन देखा. मौन धरावयाची स्थाने, सांगेन ऐका अतिउत्तमे. स्नानासमयी धरा निर्गुणे, न धरिता फल असेना. होम करिता न धरी मौन, लक्ष्मी जाय तक्षण. जेविता मौन न धरिता आपण, अपमृत्यू घडे त्यासी. अशक्य असेल मौन जरी, प्राणाहुती घेई तववरी. मौन धरावे अवधारी, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. पिता जिवंत असे जासी, अथवा ज्येष्ठ बंधू पर्येसी. धरू नये मौनासी, श्राद्धान्न जेविता धरावे. पंच प्राणाहुती देता सर्वांसी, मौन ग्राह्यता. असेल पिता वडील भ्राता, मौन धरिल्या अध्यापात. जेविता प्रथम मधुरान्न, भोजन करावे नरे जाण. भक्षून पूर्वी द्रवान्न, कठीणांश पर्येसा. भोजनांती समयासी, जेवू नये द्रवान्नासी. बळ जाय पर्येसी, शीघ्र भोजन करावे. धेनुसी उदक प्यावयासी, जितुका वेळ होय त्यासी. भोजन करावे पर्येसी, शीघ्र भोजन मुख्य जाणा. भोजन करावयाची स्थिती, सांगेन ऐका ग्रासमिती. संन्यासी मुती मुनी यती, अष्टग्रास ध्यावे जाण. षोडश ग्रास अरण्यवासी, द्वात्रिशत गृहस्थासी. मिती नाही ब्रह्मचार्यासी, एकचित्ते पर्येसा. जितुका मावेल आपुल्या मुखी, तितुका ग्रास घ्यावा विशेखी. अधिक घेता ग्रास मुखी, उच्छिष्ट भक्षिले फळ देखा. अर्धा ग्रास भक्षुनी, उरले ठेविती आपुल्या भानी. चांद्रायण आचरावे त्यांनी, उच्छिष्ट भोजन तयानाव. न बैसावे सह भोजनासी, इष्ट सोय रे इत्यादिकांसी. व्रत बंधाविने पुत्रासी, कन्याकुमारांसी दोष नाही. सांडू नये अन्न देखा, घृत पायस विशेष ऐका. सांडावे थोडे ग्रास ऐका, जेवू नये सर्व अन्न. भोजन संपेपर्यंत पात्री धरावा वामहस्त. जरी सोडील जाणत, अन्न वर्जोनी उठावे. या कारणे द्विजजना सोडू नये पात्र जाणा. अथवा न धरावे पूर्वीच जाणा, दोष नाही पर्येसा. वस्त्र गुंडाळोनी डोईसी, अथवा सम्मुख दक्षिणेसी. वाम पादावरी हस्तेसी, जेविता अन्न राक्षस नेती. वाम हस्त भूमीवरी ठेवूनी नर भोजन करी. रोग होय शरीरी, अंगुली सोडूनी जेवू नये. अंगुली सोडूनी जेवी जरी, दोष गोमांस भक्षल्या परी. दोष असती नानापरी, स्थाने असती भोजनासी. अश्वगजारूढ होऊनी, अथवा बैसोनी स्मशानी. देवालयी शयनस्थानी, जेवू नये पर्येसा. निषिद्ध जेवण कर पात्रेसी, ओले नेसोनी आर्द्रकेशी. बहिर्हस्त बहिकेशी, जेविता दोष पर्येसी. यज्ञोपवीताच्या उपवीतीसी, भोजन करावे पर्येसी. जेविता आपुल्या सम्मुखेसी, पादरक्षा असू नये. ग्रास उदक कंदमूळ इक्षुदंडादी केवळ. भक्षोणी पात्री ठेविता सकळ, उच्छिष्ट होय अवधारा. भोजन करी स्नानाविने, न करिता होम जेवी कवणे. अन्न नव्हे क्रमी जाणे, म्हणे पराशर ऋषी. पर्ण पृष्ठावरी रात्रीसी, दीपेवीन जेविल्यासी. महादोष असे तयासी, क्रमी भक्षिल्या समान होय. दीप जाय भोजन करिता, पात्र धरावे स्मरोणी सविता. पुनरपी आणोनी लाविता, मग भोजन करावे. पात्री असेल जितुके अन्न, तितुकेची जेवावे परिपूर्ण. आणि घेता दोष जाण, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी.
स्पर्शो नये जेविता केश, कथा सांगता महादोष, दिसू नये व्योम आकाश, अंधकारी जेवू नये. न ठेविता शेष स्त्रियेसी, जेविता होय अत्यंत दोषी. ठेविले न जेविता स्त्रिया दोषी, महापातके घडती जाणा. शून्य देव देवालयी, देवस्थान आपुले गृही. जल समीप संध्या समयी, जेवू नये परियेसा. पात्रे ठेवूनी दगडावरी, जेवू नये अवधारी. अवलोकू नये मुखावरी, स्त्रीजनाचे परियेसी. न करावे सहभोजन, जेविता होय उच्छिष्ट भक्षण. कुल स्त्रियेसी करिता भोजन, निर्दोष असे परियेसा. प्राशन शेष उदकासी, घेऊ नये उच्छिष्टाशी. अगत्य घडे संधीसी, किंचिस्ता सांडूनी घेईजे. वस्त्रोदक घेतल्यासी, अपार दोष घडती तयासी. जन्म पावे श्वान योनिसी, पडे मागुती नरकात. शब्द होय उदक घेता, अथवा क्षीर घृत सेविता. आपोषणोदक प्राशिता, सुरा पाण समान असे. महाजळी रिघोणी, उदक घेती मुखांतुणी. अथवा जे घेती उभ्यानी, सुरा पाण समान जाणा. द्वय हस्तांजोडी करुणी, घेऊ नये उदक ज्ञानी. घ्यावे एक हस्ते करुणी, वाम हस्त लावू नये. सभे बैसोनी एकासनी, अथवा आपुले हातुरणी. प्राशन करू नये पाणी, महादोष परियेसा. वाढावे भिन्न पात्रेसी, पाहू नये आनिक यातीसी. रजस्वला स्त्रियासी, चांडाळ श्वान पाहू नये. दृष्टी पडे इतुकियासी, ध्वनी ऐकता करणासी. त्यजावे अन्न त्वरितेसी, जेविता दोष परियेसी. कलह शब्द कांडन दळन, ऐकता जेवू नये अन्न. अपशब्द स्पष्टा स्पष्ट जाण, त्यजावे अन्न परियेसा. नेनते लोक पंक्तीसी, घेऊ नये परियेसी. अगत्य घडे संधीसी, उदके भस्मे करा पृथक. अथवा स्तंभ असेल मध्य, द्वारमार्ग असेल शुद्ध. उदके वेष्टिता आपुले परिघ, दोष नाही परियेसा. कृष्ण वस्त्र नेसोनी आपण, जेविता दोष अपार जाण. स्त्रीजन वाढिती कांसेविन, उच्छिष्ट समान परियेसा. ऐसा विचार करुणी मनी, करावे भोजन द्विजजनी. विकिरीत विलोहित म्हणूनी, अभिमंत्रावे शेष अन्न. विकिरीदे इति मंत्रासी, म्हणावा अघोर ऋषी. रुद्रदेवता परियेसी, अन्नाभिमंत्रणे विनियोग. ऐसा मंत्र जपोण, हाती घ्यावे शेषान्न. यमाचाणावे बळी घालोण, उत्तरापोषण मग घ्यावे. उच्छिष्ट सर्व पात्रीचे, घेऊनी हाती म्हणावाचे. रव रव मंत्र असे त्याचे, पात्राजवळी ठेवावे. उठोणी जावे प्रक्षालनासी, गंडूष करोणी मग हस्तस्पर्शी. न करीत गंडूष प्रक्षाली, हस्तासी आत्मघातकी तोची जाणा. मुख प्रक्षालिता परियेसी, मध्यमांगुली दात घासी. तर्जनी अंगुष्टे महादोषी, रव नरकी परियेसा. भरवे हस्त प्रक्षालन, करावे दंत शोधन. हातीचे पवित्र सोडून, टाकावे नैऋत्य दिशे. अंगुष्ट मात्र पुरुषा, म्हणावा मंत्र परियेसा. हस्त घासुनी चक्षुषा, उदक लावावे अवधारा. ऐसा जरी न मना मंत्र, चक्षुरोग होय त्वरित. या कारणे करा निश्चित, हस्तोदके आरोग्यता. द्विराचमन करोणी, आयंगो मंत्र म्हणोनी. दुपदा दिवेन्मुचा म्हणोनी, पाद प्रक्षालन करावे. ऐसा तुम्ही मंत्र जपता, भोजन ठाई जाऊनी बैसता. द्विराचमन करुणी निगुता, नासिका स्पर्श मग करावा. स्मरावे मग अगस्त्यासी, कुंभकर्ण वडवाग्निसी. कोदर शनैश्चरासी, इल्वल वातापी जिर्य म्हणावे. हस्त दाखवावे अग्निसी, आणिक सांगेन परियेसी. बंधुवर्ग असती जयासी, पुसू नये वस्त्रे कर. मग स्मरावे श्री गुरुसी, आणिक स्मरावे कुळ देवतेसी. येणे परी विधीसी, भोजन करावे द्विजोत्तमे. विप्र विनवी श्री गुरुसी, भोजन प्रकार सांगितला आम्हासी. विधी निषिद्ध
अन्ये कैसी निरोपावी दातारा. विप्रवचन ऐकोणी निरोपिती श्री गुरु संतोषोणी. ऐक ब्राह्मणा म्हणोनी अति प्रेमी निरोपिती. म्हणे सरस्वती गंगाधरू ब्राह्मणपणाचा आचारू. निरोपिला गुरुनाथाचे समगुरु. म्हणोनी विनवी संतोषे. वैश्वदेवा विने अन्न अथवा घनान्न परिपूर्ण. घातले असेल बहु लवण बहु मिश्रितान्न जेवू नये. लसूण गाजर कंदमुळा वृंताक श्वेत जो असे भोपळा. छत्राकार शाखा सकळा वर्जाव्या तुम्ही परियेसा. धेनू अजा महिषी क्षीर प्रसूतीचे वर्जावे दशरात्र. नूतनोदय पर्जन्यपूर त्रिरात्रीचे वर्जावे. कुष्मांड डोरली पडवळेसी. मुळा बेल आवडेसी न भक्षावे प्रतिपदेसी. भक्षिता पाप परियेसा. स्वर्गापवर्ग चाड जासी. अष्टमी वर्जावी औदुंबरासी. कमल फळ रात्रीसी वर्जावे भानुवासर सप्तमी. बेलफळ वर्ज शुक्रवारी. शमीफळ मंदवारी. भक्षिता लक्ष्मी जाय दूरी वर्जावे ते दिवसी परियेस. धात्रीफळ रात्रीसी. भक्षिता हानी प्रज्ञेसी. नाश करी वीर्यासी. धात्रीफळ वर्जावे. नख केश पडिलिया ना स्पर्श केलिया मार्जार जाणा. वायस घारी कुकुट जाणा स्पर्श केलिया अन्न त्यजावे. धेनू मूषक मुख स्पर्शे अथवा स्पर्शे अधाकेशे त्यजावे अन्न भरवसे. असेल उच्छिष्ट अन्नाजवळी एक हाती वाढले अन्न शळे असेल शीत जाण. वर्जावे तुम्ही ब्राह्मण निषिद्ध बोलिले आचार्य. घृत तैल मिश्रित शिळे अन्न अपवित्र. तळिले असेल सर्वत्र शिळे नव्हे सर्वथा. विप्रविकिती गोरस घृत क्षीर परियेस. घेता घडती महादोष साक्षात वही पक्व जेवू नये. माषान्नाचे वटक देखा शिळे न होती कधी ऐका. जैसे लाह्या पीठ देखा शिळे नव्हे परियेसा. कंदमुळादी सुरान्न जवांचे असेल परमान्न. गुडयुक्त असेल अन्न शिळे नव्हे परियेसा. ऐशा शिळ्या अन्नासी दोष नाही परियेसी. विटाळ होता महादोषी शुची स्थानी असावे. भोजन केलिया अंतरी तांबूल घ्यावे परिकर. क्रमुकर चूर्ण पर्णसत्वर घ्यावे द्यावे ब्राह्मणी. तीळ मिश्रित भक्षासी जेवू नये रात्रीसी. जीविता होय महादोषी श्री गुरु म्हणती ब्राह्मणा ते. क्रमुक एक सुखारोग्य द्वय देता निश्चळ आरोग्य. त्रिणी द्यावी महाभाग्य चतुर्थे दुःख होय जाणा. पाच क्रमुक देता जरी आयुष्य प्रज्ञा वाढे भारी. देऊ नये सहा सुपारी मरण सांगे परियेसा. पर्ण अग्र मूल न काढी जरी व्याधी संभवे अवधारी. अग्र भक्षिता पाप भारी चूर्ण पर्णे आयुष्य क्षीण. पर्णपुष्ठी बुद्धिनाश द्विपर्ण खाता महादोष. ऐश्वर्याचा होय विनाश ऋषी संमत असे जाणा. पर्णे विन क्रमुक मुखी घालिता आपण होय सुखी. सप्तजन्म दरिद्री दुःखी अज्ञानी होय अंतकाळी. यतीश्वरादी ब्रह्मचारी रजस्वला स्त्री विधवा जरी. तांबूल भक्षिता मांसपरी रस त्याचा सुरापान सम. तांबूल भक्षिल्यानंतर सायं संध्या करावी विप्रे. सूर्य अर्धमंडळ उतरे अर्घे द्यावी परियेसा. बैसोनी द्यावी अर्घे तिन्ही चारी द्यावी काळक्रमुनी. गायत्री मंत्र जपुनी इमं मे वरुण म्हणावा. गोत्र प्रवर उच्चारण मग करावे औपासण. करावे निशी भोजन क्षीर मिश्रित मुख्य असे. रात्री करिता परिसिंचना ऋतंत्वा सत्य मंत्र म्हणा. येणे विधी करा भोजना पूर्वी जैसे बोलिले असे. भोजन झाल्यानंतर वेदाभ्यासे एक प्रहर. मग जावे शयनावर येणे विधी आचरावे. शयन करावयाचे विधान सांगेन ऐका विद्वज्जन. पराशर सांगे वचन तेची विधान सांगतसे. खटवा असावी निर्मळ जाण वर्जावी त्रिपाद
भिन्न दूषण औदुंबर अश्वत्थ पिंपरी निर्गुण न करावी खटवा परियेसा निषिद्ध चांबूळ काष्टाची वर्जावी प्रेत गजन दंताची भिन्न काष्ट त्यजावी साची बरवी असावी खटवा देखा सुमुहूर्ते विनावी खटवा देखा धनिष्ठाभरणी मृगशीर्षी दूषका वार सांगेन विशेखा शुभाशुभ फळ असे आदित्यवारी लाभ देखा चंद्रवारी महामुखा भौमवारी पाविजे दुःखा बुधवारी सांगे महापीडा गुरुवारी विणल्यासी 6 पुत्र होती त्यासी शुक्रवारी अतिविशेषी मृत्यू पावे मंदवारी स्वग्रही शयन पूर्व शिरेसी श्वशुरालयी दक्षिणेसी प्रवासकाळी पश्चिमेसी शयन करावे परियेसा सदा निषिद्ध उत्तर दिशा वर्जले फळ सांगितली दिशा विप्रे आचरावा हैसा ऋषी मार्ग शुभाचार पूर्ण कुंभ ठेवूनी उशी मंगळ द्रव्य घालावे बहुवशी रात्री सुक्त म्हणावे हर्षी विष्णू स्मरण करावे मग स्मरावा अगस्त्य ऋषी माधव मुचुकुंद परियेसी आस्तिक कपिल महाऋषी सर्पस्तुती करावी निषिद्ध स्थाने निजावयासी सांगेन सर्व परियेसी जीर्ण देवालयी स्मशानासी एक वृक्षातळी वर्जावे चारी बिदी चोहाटेसी ईश्वर स्थान परियेसी माता पिता निजले स्थळासी निजू नये परियेसा वर्जावे वारुळा जवळी आणि तळ्याचे पाळी नदी तीरी नसता जवळी घोर स्थळी निजू नये वर्जावे शयन धान्यावरी निजू नये मोडके घरी वळील खाली निजतील तरी खटवा वर्जावी त्यापुढे नेसून ओले अथवा नग्न निजू नये शिरवेष्टून आकाशाखाली वर्जावे शयन दीप सता निजू नये पूर्वरात्री अपरात्रीसी निजू नये परियेसी असू नये स्त्रियेपासी रजस्वला चतुर्थ दिनी असावे जाणवे उपवीतिसी दृष्टी न पडावे योनिसी आयुष्य क्षीण परियेसी दीप वर्जावा या कारणे नीळ वस्त्र नेसले स्त्रियेसी करिता संग परियेसी पुत्र उपजे चांडाळेसी शुभ्र वस्त्र विशेष रजस्वला न होता स्त्रियेसी न करावा संग परियेसी संग करिता महादोषी अनेक प्रकार एक असे 10 वर्षे होता कन्येसी रजस्वला सर्वत्रासी ऐका तुम्ही सर्व ऋषी पराशर सांगत असे ऋतुकाळ असता स्त्रियेसी गावासी जाता परियेसी भ्रूण हत्या होय दोषी प्रख्यात असे परियेसा वृद्ध अथवा वांजेसी हस्ती पुत्र जिसी बहुकन्या होती जियेसी चुकता ऋतुकाळ दोष नाही ऋतू देता चतुर्थ दिवशी पुत्र उपजे अल्पायुषी कन्या होय 5वे दिवशी 6वे दिनी पुत्र परियेसा विषम दिवसी कन्या जाण सम दिवसी पुत्र सगुण 10 दिवस ऋतुकाळ खूण चंद्र बळ असावे मूळ मघा रेवती दिवसी संग न करावा परियेसी कोप नसावा उभयतांसी संतोष रूपे असावे ऋतुकाळी स्त्री पुरुषांसी जे जे असेल मानसी सत्व रज तमो गुणेसी तैसा पिंड उपजे देखा ऐसा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला पराशर ऐकोणी समस्त ऋषीश्वर येणे परी आचरती श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी ऐसा आचार परियेसी जे आचरती विधीसी दैनिकैचे तया घरी ते वंद्य होत देवांसी कामधेनू येईल घरासी लक्ष्मी राय अखंडेसी पुत्रपौत्री नादती होय आपण शतायुषी न घडती दोष काही त्यासी तो न भी कळी काळासी ब्रह्मज्ञानी होय जाणा काळ मृत्यू चुके देखा अपमृत्यू घडे कैचा ऐका ऐसा आचार आहे निका नित्य रहाटावे येणे परी ऐसे ऐकोनिया वचना विप्र लागे श्री गुरुचरणा झाला उपदेश उद्धारणा कृपा सागर गुरुमूर्ती भक्तजन तारावयासी अवतरलासी ऋषिकेशी परिहरिले अंधकारासी ज्ञानज्योती प्रकाशली ऐसे विनवोनी ब्राह्मण पुनरपी धरिले श्री गुरुचरण श्री गुरुमूर्ती संतोषोण प्रसन्न झाले तये वेळी म्हणती श्री गुरु तयांसी आचार सांगितला तुझ हर्षी न जावे आता भिक्षेसी आचार करुणी सुखी असे जे जेचीसी कामना होईल निवृत्ती सत्य जाणा कन्या पुत्र नादती सगुणा संदेह न करावा मानसी ऐसावर लादोनी विप्र गेला संतोषोनी होता तैसा आचरोनी सकळा भिष्टे लाधला सिद्ध म्हणे नावधारकासी
श्री गुरुचरित्र ऐसे परियेसी ऐकता ज्ञान समस्तांसी मूढ होय ब्रह्मज्ञानी अज्ञान तिमिर अंधकारासी ज्योती प्रकाश कथा सुरसी जय जय इच्छिले मानसी पाविजे त्वरित अवधारा म्हणे सरस्वती गंगाधरू श्री गुरुचरित्र असे सूरतरू ऐकता होय संतोष फारू सकळाभीष्टे साधती इति श्री गुरुचरित्र नामधारका शिष्य सांगत आचार जो का समस्त निरोपिला श्री गुरुनाथे इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे ऐहिक कर्म निरूपण नाम सप्तत्रिशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।